दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झाल्याचा आरोप असलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. भर पावसात लोटांगण घालत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. देशभरातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप असलेल्या संबंधित दिल्ली पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. भर पावसातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ आंदोलन सुरू राहिले. आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी प्रहार सामाजिक संघटनेचे प्रवक्ते जितेंद्र दुधाने यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत संबंधित घटनेबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांचा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांचा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांचा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांचा इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद हिटलरशाही करणाऱ्या पोलिसांचा हिटलरशाही करणाऱ्या पोलिसांचा हिटलरशाही करणाऱ्या पोलिसांचा आज प्रहार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेतर्फे लोटांगण या पाण्यात या गटारामध्ये आमचे जितूभाऊ दुधाने असन, आमचे हॉकरचे गणेशभाऊ मारोळकर, विद्यार्थ्याचे ऋषभ मोहोळ यांनी आज एक लोटांगण आंदोलन, हा एक मॅसेज आहे, हा देशाला मॅसेज आहे की या जर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होईल त्यांच्या भविष्यावर ते काय मागणी करत होते. शिक्षणात सुधारणा झाली पाहिजे. जे नीट पेपरमध्ये जो हा घोळ झालेला आहे, विद्यार्थ्यांचं जे आता लाखो विद्यार्थ्यांनी पेपर दिले आहे त्यांचं भविष्य अंधारात गेलेलं आहे. त्यांच्या आई वडिलांचं जे स्वप्न होतं ते कुठंतरी अंधारात गेलेलं आहे. यासाठी दिल्लीमध्ये 21-22 दिवसापासून जे जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे, सोनम वांगचूक देशाचे जे सायंटिस्ट आहे आणि एक युवक आहे जे समाजसेवक आहे आणि तिथेच दीपके जे दीपकेचं एक आंदोलन चालू आहे, त्यासाठी शेकडो लाखो विद्यार्थी महाराष्ट्रातून देशात त्या आंदोलनाला पाठिंबा द्यासाठी काल तिथं हजर होते आणि त्या विद्यार्थ्यांना ज्या तिथच्या पोलिसांनी बेरहम मारहाण केली. आम्ही ते व्हिडिओ प्रसार माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही ती अमानुष मारहाण पाहिली. त्यांना एखाद्या आरोपीसारखं, तडीपारासारखं, क्रिमिनलसारखं, ते देशाचं भविष्य आहे, त्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे, त्यांना अशी मारहाण झाली. एखाद्या गुन्हेगारासारखी मारहाण झाली. काही मुलींची छेड पोलिसांनी काढली, काहींना बाचे कोंबले, काही विद्यार्थ्यांना खूप मारहाण केलं, विद्यार्थ्यांच्या पालकांना मारहाण केलं. त्याचा आम्ही प्रहार संघटनेतर्फे आज आम्ही इथे जाहीर निषेध करीत आहोत आणि त्या सर्व तेथे ज्या घटनेसाठी जे जिम्मेदार असन
त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि नीट पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटल्यावर आत्महत्या केली त्यांना 1-1 करोड रुपयाचं हे मानधन त्यांच्या परिवारांना भेटलं पाहिजे आणि शिक्षणाचा दर्जा हा सुधारला पाहिजे असं काही घडलं पाहिजे। त्यासाठीच हे जे आंदोलन चालू आहे, आताही जे शिष्टमंडळ आहे या सरकारनं त्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा करावं आणि योग्य न्याय द्यावं, नाही तर संपूर्ण भारतभरात या देशातील जो युवक आहे हा रस्त्यावर येईल आणि संसदेमध्ये घुसेल। ज्या प्रकारे दिल्लीमध्ये, ज्या प्रकारे नेपाळमध्ये झालं, ज्या प्रकारे श्रीलंकेमध्ये उद्रेक झाला, तो उद्रेक भारतातसुद्धा होऊ शकतो। म्हणून या देशाच्या पंतप्रधानाने, गृहमंत्र्याने हे लक्षात घ्यावं आणि युवकांच्या भावनाशी खेळावं नाही, त्यांना योग्य तो न्याय द्यावा। यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक आमचं शिष्टमंडळ निवेदन देणार आहे। ते राष्ट्रपतीला, त्यांच्यामार्फत आम्ही राष्ट्रपतीला पाठवत आहोत, हे जेणेकरून या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। दिल्लीमध्ये देशभरातील विद्यार्थी आपल्या न्याय मागण्यासाठी आणि नीट परीक्षा झालेल्या घोटाळ्याची चौकशी होऊन माननीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेले आहेत। त्या ठिकाणी संवाद व्हायला हवा होता, विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घ्यायला पाहिजे होत्या, परंतु दिल्ली पोलिसांनी काल अमानुषपणे लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना लाठी हमला केला, त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले। याचा निषेध करण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके, जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन आम्ही केलं आहे। भर पावसाळ्यात आम्ही लोटांगण घालतोय, भिजतोय, पण हा भिजणं आमच्यासाठी नाही आहे, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे। कारण आमच्या पाल्यांचं पुढे नुकसान होऊ नये म्हणून ही मागणी सरकार दरबारी पोहोचण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे, शुभ दिवस आहे, आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी रिटर्न गिफ्टमध्ये या विद्यार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी करतो। सोबतच महाराष्ट्राचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा आज स्मृती दिवस, जयंती दिवस आहे। या जयंतीदिनी आम्ही त्यांना अभिवादन करतो, आदरांजली अर्पण करतो आणि त्यांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो।